सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांना धमक्या देणं सुरू आहे। नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सुरू आहेत। कुठे काय परिस्थिती आहे, कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमध्ये। माझ्यावर आरोप होतात, पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो। तर आता आरोप करणाऱ्यांनीच मला उपमुख्यमंत्री पदी निवडलं होतं, आता सोबत नाही म्हणून आरोप करतायत। हे वागणं बरं नव्हे, अंबाजोगाईतनं अजित पवारांचं वक्तव्य। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी। मनानं बदलून गेला तर ठीक, नाहीतर त्याचा काय कार्यक्रम करायचा तो खासदार म्हणून करणार। परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी। खासदार सोनवणेकडून त्यांचा लाट्या असाही उल्लेख। खासदार नागेश पाटील आष्टेकरांची क्लिप व्हायरल केली तर त्यांना महागात पडेल। आमदार संतोष बांगर यांचा नागेश पाटील आष्टेकरांना इशारा। तर गणित जुळवलं तर संतोष बांगर हिंगोली सोडून जातील, नागेश पाटील आष्टेकरांचं वक्तव्य। तर दंडेलशाही कुणी करत असेल तर लक्षात ठेवा, अजित पवार हे बीडचे पालकमंत्री। मुद्द्याची निवडणूक गुद्द्यावर देण्याचा हा कुणीही प्रयत्न करू नये, आमदार विजयसिंग पंडितांचा इशारा। उमेदवार निवडून द्या, मग निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही। मंचरमधल्या प्रचार सभेत बोलताना दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। तर भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आणू असंही मतदारांना आश्वासन। आमच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर, युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप। राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्याही आपल्याच हातात आहेत। यासह अर्थमंत्री सुद्धा आपला आहे, त्यामुळे मतं तुमचं आणि निधी आमचा असेल। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं वक्तव्य चर्चेत। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन। तर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी वरुड इथून तरुणाला ताब्यात घेतलं। काम का केलं नाही असं म्हणत खासदार बोंडे यांना तरुणाकडून शिवीगाळ। हैदराबादमधून खासदार अनिल बोंडे यांना आला सलग धमकीचा फोन। सत्तेत वाटा देऊ, पण संघटनेमध्ये अजिबात वाटा देणार नाही। भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचं वक्तव्य। एकही जागा भाजप व्यतिरिक्त कोणालाही देणार नसल्याचं वक्तव्य। आता बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। शहाद्यातील फडणवीसांच्या सभेकडे भाजप आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी फिरवली पाठ। तर गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण। लोह्याचा नवीन पॅटर्न, बाप एका पक्षात तर पोरगी दुसऱ्या पक्षात। खासदार अशोक चव्हाण यांची आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर टीका। प्रताप पाटील चिखलीकर दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार, तर त्यांच्या कन्या प्रणिता देवरे या भाजपच्या पदाधिकारी। धाराशिवमध्ये शिंदे सेनेच्या भाजप विरोधात प्रचार। तर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी घेतली बैठक। जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकेमध्ये शिवसेना स्वबळावर। बुलढाण्यामध्ये आजी माजी आमदारांमध्ये जुंपली। गुंडाराज संपवून भयमुक्त शहर करायचंय। भाजपचे माजी खासदार विजयराज शिंदे यांचा शिंदेचे आमदार संजय गायकवाडांवर निशाणा। तर 15 वर्ष सत्ता देऊन सुद्धा तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी मुंबईतल्या डान्स बारमध्ये अय्याशी केली। गायकवाडांचा शिंदेंवर हल्लाबोल। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। धाराशिवच्या कळंबमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले। पैसे वाटल्याच्या आरोपांमधून भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण। तर निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचाही आरोप। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। 29 आमदार आणि नगराध्यक्ष पदाचा विवाद न्यायालयामध्ये पोहोचला। अर्जावर स्वाक्षरी नसल्याचाही आरोप। लातूरच्या अहमदपूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपात तणावपूर्ण लढत। राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप करत भाजपकडून जोरदार ताकद। काँग्रेसकडून सुद्धा दोघांच्या लढाईमध्ये संधी साधण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीमध्ये मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा भाजपचा आरोप। हजारो मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात असल्याचा दावा। भाजपच्या नरेंद्र सूर्यवंशींकडून संबंधितांवर कारवाईसह चौकशीचीही मागणी। सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कशी समीकरणं जुळवून आणली जात आहेत पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। अंबरनाथमधील मतदारांची नावं उल्हासनगरातली प्रभागात, तर हेतू पुरस्कर काही मतदारांची नावं बाहेरच्या प्रभागामध्ये टाकली। अंबरनाथ मतदार यादीवरून रवींद्र चव्हाणांचा गंभीर आरोप। जालन्याच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकरांचे एकत्रित बॅनर झळकले। तर दानवे आणि लोणीकरांची वज्रमूठ, आता विजय दूर नाही, बॅनरवर आशय। कागल नगरपालिकेसाठी 28 किंवा 29 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंच्या सभेची शक्यता। तर घाटगे मुश्रीफांच्या आघाडी विरोधात शिंदे गट निवडणूक रिंगणात।
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र आल्यामुळे अपक्ष उमेदवार वाढले, तर अपक्ष उमेदवारांकडून बॅनरवर दोन्ही राजेंचे फोटो. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत यामुळे वाढ. 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात यश. गोंदिया नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा. शिवसेनेचा नकली भगवा म्हणत सेनेच्या उमेदवारावर भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, तर शिवसेनेमुळे भाजपचा उमेदवार विधानसभेत निवडून आला. जिल्हा प्रमुख रुपेश गुथे यांचं प्रत्युत्तर. लोणावळ्यामध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात निवडणुकीच्या रिंगणात. हिंगणघाट या ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा. प्रचारसभेला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती. कॉर्नर सभांमधून उमेदवारांचा प्रचार. हिंगणघाटात भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गटात चुरशीची लढत. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये माजी मंत्री महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ. नागनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेची शिवसेना सर्वाधिक जागा लढतीये. शिंदेची सेना 118, भाजप 108 जागा लढवत दुसऱ्या स्थानी, तर काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर.